आहे मल्टिप्लिकेशन फेज. मल्टिप्लिकेशन फेज. दुसरी फेज कुठली सांगितली आपण आता? तिचं नाव आहे ग्रोथ फेज. ग्रोथ फेज. आणि तिसरी फेज आहे तिचं नाव आहे मॅच्युरेशन फेज. सो दिस वन इज मॅच्युरेशन फेज. आता इथे आपल्याला हे जे मल्टिप्लिकेशन फेज आहे त्याच्यामध्ये काय होतं ते आपल्याला सांगता येईल. इथे जर आपण विचारात घेतलं ही मल्टिप्लिकेशन फेज आहे. या प्रायमोर्डियल सेल्स आहेत. या प्रायमोर्डियल सेल म्हणजे आपण इथे आता एक सेक्शन काढलं होतं बघा. म्हणजे समजा आपण हा सेमिनिफेरस ट्युब्युलचा सेक्शन आहे आणि या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या सेक्शन मध्ये इथे आपण अशा सेल दाखवतोय. याला नाव देऊया आपण जर्मिनल इपिथेलियल सेल्स. सो दिस वन इज. आणि आपल्याला आठवतही असेल की या सेक्शनच्या मध्ये आपण काही अशा सेल दाखवलेल्या होत्या. या ज्या सेल आहेत याचं नाव होतं सेर्टोली सेल्स. हा सेक्शन आहे. सेर्टोली सेल्स आहेत या रेडिक्युलरनी ज्या दाखवलेल्या आहेत ना त्या इथे दिसतात आपल्याला त्या. तर हा सेक्शन आहे आणि हे आहे जर्मिनल इपिथेलियल सेल्स. तर इथे आपल्याला यामध्ये ही पहिली जी मल्टिप्लिकेशन फेज आहे. इन दॅट मल्टिप्लिकेशन फेज व्हॉट हॅपन दॅट प्रायमॉर्डियल सेल दिस वन इज अ डिप्लॉइड सेल. आता याच्यामध्ये आपल्याला लिहिता येईल ही सेल डिप्लॉइड आहे म्हणजे याच्यामध्ये 46 क्रोमोझोम आहेत आणि ही ह्युमन बिंगची सेल आहे याला आपण 2n ने रिप्रेझेंट करतो. कशाने? 2n ने. So that primordial cell, that one is a diploid cell, that one is having a 46 chromosome. So chromosome number of human being, that one is a 46. In that primordial cell, there is a 46 chromosome. Then what happened? There is a multiplication phase, and during the multiplication phase, what happened here? That cell divides. Primordial cell divides, redivides by means of what? Here is a mitosis. So mitosis is taking place. That means here whatever the chromosome number that one is present in that cell that is carried towards this cell, and again when that cell divides and here is formation of what is that? Spermatogonia. So primordial cell that divides by means of mitosis. So there is the equational cell division. Chromosome number is maintained constant, and in that spermatogonia there is also a 46 chromosome. That means that cell is also diploid. So mitosis म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर बदलत नाही तो तेवढाच राहतो. मग जर क्रोमोझोमचा नंबर तेवढाच राहतो तर या प्रायमोर्डियल सेल पासून ज्या स्पर्मॅटोगोनिया फॉर्म होतात त्याच्यामध्ये पण किती क्रोमोझोम असणार आहेत? 46 क्रोमोझोम असणार आहेत. मग आता हे 46 क्रोमोझोम आहेत इथे या स्पर्मॅटोगोनिया मध्ये फॉर्म झालेली. त्याच्या पुढची फेज येते आपल्याकडे ग्रोथ फेज. आउट ऑफ दॅट स्पर्मॅटोगोनिया हियर सम स्पर्मॅटोगोनिया that increases in their size. So see here the size of spermatogonia, and here that is the increased size, that is called as a primary spermatocyte. So from that primordial cell spermatogonia that one is formed, and when there is a increasing the size of spermatogonia then that one is called as a primary spermatocyte. म्हणजे या स्पर्मॅटोगोनियाचं इथे डिव्हिजन होत नाही, त्याची फक्त साईज इन्क्रीज होते. म्हणजे त्याच्यामध्ये सिंथेसिस ऑफ डिफरंट टाइप ऑफ सेल ऑर्गॅनेल्स म्हणूया आपण त्याला, सायटोप्लाझम प्रोटोप्लाझम त्याचं इन्क्रीज होतं आणि त्याची साईज इन्क्रीज होते. म्हणून इथे आपण काय म्हणतो, ग्रोथ फेज असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे स्पर्मॅटोगोनियाचं कन्व्हर्जन कशात झालं, प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये झालं. इथे फक्त साईज इन्क्रीज झालेली आहे. आणि त्याच्यानंतरची जी फेज आहे मॅच्युरेशन फेज. So here in a maturation phase what happened, that primary spermatocyte that divides
by means of what? Meiosis first. You know that meiosis that includes the two phases, that is meiosis first and meiosis second. Meiosis first, it is actually a meiosis, that is the reductional cell division, in which what happened? Chromosome number is reduced to half. जो काही क्रोमोझोम नंबर आहे तो निम्म्याने कमी होतो. मग आता हे जे स्पर्मॅटोसाइट आहे प्रायमरी, इथे स्पर्मॅटोगोनियामध्ये काय सांगितलं आपण? 46 क्रोमोझोम आहेत, म्हणजे डिप्लॉइड आहे. आणि इथे फक्त त्याची साईज इन्क्रीज झाली, म्हणजे या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये पण किती क्रोमोझोम असणार आहेत? जेवढे स्पर्मॅटोगोनियामध्ये आहेत तेवढेच आहेत. म्हणजे ही जी सेल आहे ही सुद्धा कशी आहे? 46 क्रोमोझोम असलेली, आणि याच्यामध्ये 2 सेट क्रोमोझोम, म्हणजे ही डिप्लॉइड सेल आहे. आता पुढे काय होतं मॅच्युरेशन फेज मध्ये? ड्युरिंग द मॅच्युरेशन फेज देयर इज अ meiosis first, reductional cell division. Whatever the chromosome number that one is present in a cell, parent cell, that get reduced to half, म्हणजे तो निम्म्याने कमी होतो. मग जर इथे meiosis first झालं तर या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट पासनं या ज्या 2 सेल तयार झालेल्या आहेत या आहेत सेकंडरी स्पर्मॅटोसाइट. सो व्हेन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट undergoes meiosis first, there is a formation of a 2 cell, and that 2 cells are nothing but the spermatocyte, and that is the secondary spermatocyte. That secondary spermatocyte, here is the meiosis first, reductional cell division, chromosome number get reduced to half. म्हणजे इथे जर 46 असेल तर या 2 सेल मध्ये तो निम्मा होतो. म्हणजे इथे किती क्रोमोझोम येणार आहे? 23. आणि ही सेल कशी डिनोट करणार आपण? तर ती सेल आपण डिनोट करणार आहे हॅप्लॉइडने. म्हणजे इथे 46 आहे, 23 इथे, 23 इथे, म्हणजे हे हॅप्लॉइड सेल तयार झाले. आपल्याला जे गॅमेट्स तयार करायचे असतात ते हॅप्लॉइड असतात. गॅमेट्स आर ऑलवेज हॅप्लॉइड. Means whatever the sperm that one is producing and testis, that one is haploid. So haploid, why that one is? That is because of the meiosis. And so where that one is taking place, that meiosis taking place here when the primary spermatocyte divides and that forms the secondary spermatocyte. So primary spermatocyte diploid, secondary spermatocyte, that one is haploid. So half number of chromosome. Meiosis consisting 2 phases. First one is the meiosis first and second one is the meiosis second. So meiosis second is exactly identical to the mitosis. So during the mitosis what happened? Chromosome number as it is carried towards the daughter cell. बघा इथे जर 46 आहे, इथे मायटोसिस झालं तर इथे पण 46 आला. मी असं म्हणतोय हे जे meiosis सेकंड आहे हे कुणाच्या सारखं आहे? या मायटोसिस सारखं आहे. मग जर ते मायटोसिस सारखं असेल तर इथे 23 क्रोमोझोम आहे, तर इथे पण किती आले पाहिजेत? 23. इथे 23 आहेत, इथे 23. म्हणजे सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स दॅट डिवाइड्स by means of meiosis second. Meiosis second is exactly identical to the mitosis. So the chromosome number in a secondary spermatocyte is exactly equal to the spermatids. So in that spermatid also there is how many chromosome? 23 chromosome, and that one is denoted by the N. So haploid spermatids are formed. See here, this is the primary spermatocyte. How many cells? 1. From that 1 cell, first meiosis, 2 cells are formed. Second meiosis, 4 cells are formed. So 4 spermatids are formed from the single primary spermatocyte during the maturation phase. In this phase, what happened? Here spermatids are non-motile. They do not move. Then that spermatid here that develops into the spermatozoa. Spermatozoa, that is the actual sperm. That one is motile. So see here, that one is having flagella. So that is the tail. So tail is present, whip-like structure to move inside the vaginal tract of the female. It is discharged into the vagina that should carry towards the site of fertilization. For that purpose, here spermatids are converted into spermatozoa. So that structure is of a human sperm. So how many sperms are formed here? 4.
4 and that is born from the single primary spermatocyte. So here conversion of spermatids into spermatozoa, non-motile into motile, that is spermatozoa, that is nothing but the sperms, and that process is called as the spermiogenesis. So what is that spermiogenesis? म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्मॅटोझुआ. स्पर्मॅटोझुआ म्हणजे स्पर्म. कशापासनं? स्पर्मॅटिड पासनं. मग आपल्याला हे स्पर्मचं स्ट्रक्चर पण पाहायचं आहे. आता आपल्या लक्षात येते काय सांगितलं आपण? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे फॉर्मेशन ऑफ स्पर्म दॅट इज इनसाइड द टेस्टिस. म्हणजे ते स्पर्म्स असतात इथनं फॉर्म होतात या सेल पासनं. त्याला प्रायमर्डियल सेल, जर्मिनल इपिथेलियल, त्याच्यानंतर मग हे सेल अशा तयार होतात आणि शेवटी ही जी स्पर्म्स असतात ही इथे या सेरोटोली सेलला अटॅच झालेली आपण दाखवलेली आहेत मागे एकदा फिगर मध्ये. तर हे स्पर्म्स तयार होतात इथे आतमध्ये. ही प्रोसेस आहे त्याची फॉर्मेशनची. म्हणजे याच्यामध्ये डेव्हलपिंग स्टेज मध्ये आपल्याला काय दिसतात? ते या सगळ्या सेल्स दिसतात. पहिली सेल प्रायमोर्डियल सेल आहे. या प्रायमोर्डियल सेलचं मल्टिप्लिकेशन होतं मायटोसिसने. जे क्रोमोझोम नंबर आहे तो सगळा कॅरी केला जातो. पुढे ग्रोथ फेज आहे म्हणजे स्पर्मॅटोगोनियाची काय होते? फक्त साईज वाढते, त्याला ग्रोथ फेज होतो आणि त्याला आपण प्रायमरी स्पर्मॅटोसाइट म्हणतो. ती पण डिप्लॉइड असते. पण त्यानंतर मिओसिस फर्स्ट होतं आणि इथे डिव्हिजन झालं की सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स तयार होतात, ते हॅप्लॉइड तयार होतात. त्याचं पुन्हा मिओसिस सेकंडरी डिव्हिजन होतं. या सेकंडरी स्पर्मॅटोसाइटचे स्पर्मॅटिड्स तयार होतात आणि या स्पर्मॅटिडचं कन्व्हर्जन स्पर्मॅटोझुआ मध्ये स्पर्मिओजेनेसिसने होतं. एवढी माहिती आपल्याला सफिशियंट आहे. ओके.